आपण पाहत आहात SM मराठी न्यूज। लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखठोक व लढाऊ न्यूज चॅनल SM मराठी न्यूज, जिथे अन्याय तिथे आम्ही। पट्टणकोडोली येथे प्रांताधिकाऱ्यांच्या हस्ते दाखल्याचे वाटप। येथील न्यू राजापूर वसाहतीमध्ये महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि महसूल विषयक मार्गदर्शन व संवाद शिबिर संपन्न झाला। या मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी इचलकरंजी उपविभागीय अधिकारी प्रांत अधिकारी मौसमी बर्डे चौगले यांच्या हस्ते मागणी केलेल्या नागरिकांना जातीचे दाखले, रेशन कार्ड, उत्पन्नाचे दाखले वाटप करण्यात आले। यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी वर्ग 1, वर्ग 2 जमिनीबाबतच्या असणाऱ्या सातबारावरील क्लिष्ट बाबी कशा प्रकारे सोडवाव्यात, वारस नोंदी कशा प्रकारे कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले। नागरिकांनी महसूल कार्यालयात असणारी कामे स्वतः येऊन करून घ्यावी असेही सांगितले। काहीही शंका असेल कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क करा असेही या शिबिरामध्ये सांगितले। यावेळी धरणग्रस्त नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही करण्यात आले। व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून रुई मंडल अधिकारी जानकी मिराशी यांनी महसूल कागदपत्रांची माहिती दिली। इचलकरंजी अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, हुपरी मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, तलाठी पूजा सावंत, SP जाधव, सोमनाथ शिंदे, शांतीनाथ शंभू शेटे, भागोजी रामण्णा, यात अत्तार गवंडी, अविनाश कुंभार, हेमलता शेडशाळे, पोलीस पाटील मोहन कुमार वर्धन, महसूल सेवक साताप्पा रामण्णा तसेच इचलकरंजी अप्पर तहसीलदार अखत्यारीत तलाठी, महसूल सेवक पोलीस पाटील उपस्थित होते। MM मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी संभाजी बालभर। पाण्याचा रस्ता आहे, हा लोकांचा रस्ता आहे, तू का अडवलेला आहेस? तुला काय अधिकार तो अडवायचा? एवढा जाब विचारला गेला पाहिजे तिथे चांगल्या शब्दामध्ये। आणि मग असे असतील आणि मग आमचे तलाठी आहेत, सगळे आहेत, त्यांच्याकडून आपण तो जो अडथळा आहे तरी नाहीच काढला तर आपण काढून घेऊ शकतो। तर कुणाचाही दादागिरी म्हणून शांत बसणं आणि म्हणून प्रशासनानं करावं आम्ही काहीच करणार नाही असं नाही करणार। आपल्याला सर्वांनी मिळून पुढे जायला लागेल। जर एखादी व्यक्ती चुकत असेल तुमचा कुठलाही विषय घेऊन या त्याच्यावर आम्ही तुम्हाला पहिल्यांदा आम्ही उपविभागात चालू करतो आणि मग नंतर तहसीलला, जेणेकरून लांबून इचलकरंजीपर्यंत यायला वेळ लागतोय। पण एक पहिल्यांदा ती प्रक्रिया सुरू होते आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथपर्यंत जाता येईल। पण काय आहे, आपण फक्त रेशन कार्ड आणि ह्याच्यातच अडकलो, त्याच्या पुढे जाईना झालं। आता त्याच्या पुढे गेलं पाहिजे, आपल्या हक्क आपल्या जबाबदाऱ्या काय आहे म्हणून हे तुम्हाला आम्ही छोटा आहे। सगळ्यांना लिवायला येते की नाही? आजी वाचायला लिवायला येते की नाही? येते। घरात कोण आहे? सुनबाई वाचते ना? खरं खरं वाचते ना? एवढंच मला म्हणायचं आहे, मुलांनाही शिकवा, त्यांची जबाबदारी। असं नाही की नागपूर आहे त्यांना काही माहीतच नाही, असं चालणार नाही। तुम्हाला तुमचं सगळं माहीत असलं पाहिजे आणि यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलो आणि असंच अखंड आपण प्रत्येक गावापर्यंत पोहोचणार आहोत, सरकारपर्यंत पोहोचणार आहे। कारण मी गेली 2 वर्ष, आता परवा 22 तारखेला मला 2 वर्ष झाली SDO किंवा प्रांत होऊन या करत असताना तिथं आला, तुमचं काय काम होतं, तुम्ही कितव्यांदा आला, तुमचं म्हणजे झालं नसेल। माझ्या कार्यालयात मी जॉईन झाल्यापासून जेव्हा मी पदभार सांभाळला तेव्हापासून आणि आमच्या सगळ्या कार्यालयामध्ये आहेत ना, सगळ्या माझ्या अंडर असणाऱ्या सगळ्या कार्यालयामध्ये 2023 पासून या वया लोक लिहितात, आम्ही त्याच्यात बघतो, जेणेकरून तुम्ही येता तर तुम्ही आमच्या स्टाफला भेटणार। त्याबद्दल मला अतिशय आपुलकी वाटते। आज त्यांनी जमिनी दिल्या म्हणून आमच्या जमिनी इकडच्या सुखलाभ झाल्या, हे कुणीही विसरता कामा नये। ते होते, त्यांनी त्यांच्या पूर्वापार घरं त्यांच्या डोळ्यादेखत ते सगळे सोडून इथं आले। आपण त्याचं पुनर्वसन करताना आपल्यातले आहेत, त्यांच्यामुळे आज आपण सुखलाभ म्हणून हे कधी कुणी विसरता कामा नये। आणि त्यांच्याप्रती आमचे सगळे जे ऋणानुबंध आहेत कुठंतरी, आणि या भावनेतूनच वसाहती असतील, दरडग्रस्त असतील, यांच्यासाठी काम झालं पाहिजे। ते काम आपण करत आहोत। काही टेक्निकल इश्यू आहेत त्यामुळे ते काम मागं पडले, पण जरूर आता या ह्याच्यामध्ये या 1-2 वर्षामध्ये सगळे प्रश्न त्याच्यामध्ये मार्गी लागले।
SM मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.